हाय हॅलो नमस्कार. मी आहे ऋतुजा आणि स्वागत करते तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी बनवत होते राजम्याची भाजी. त्यासाठी मी मिक्सरमध्ये एक टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली. नंतर कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये तमालपत्र तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं. नंतर चिरलेला कांदा त्यामध्ये ॲड करते. मी काय वेगळं राजमा शिजवत बसणार नव्हते, डायरेक्टली कुकरमध्येच भाजी करायला टाकणार होते. कांदा परतला की त्यामध्ये हळद, थोडीशी धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट टाकलं, कारण ऑलरेडी आपण थोडंसं एक मिरची घेतली होती वाटणामध्ये, त्यामुळे जास्त मसाले टाकले नाहीत. एवढे चारच याच्यामध्ये ही भाजी खूप छान झाली होती, कारण राजमामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणात मिळतं. त्यामुळं मग ही भाजी पण कधीमध्ये करायला पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ती टाकली आणि थोडंसं परतून घेतलं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे राजमा भिजवलेले होते ते ॲड केले. मीठ टाकलं. मीठ टाकल्यानंतर परत थोडंसं मिक्स करून घेतलं आणि पाणी ओतून 7 ते 8 शिट्ट्या मी करून घेतल्या होत्या, कारण राजमा लवकर शिजत नाही. त्यामुळं मग 7 ते 8 शिट्ट्या मी करून घेतल्या. एका साईडला कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत मी इकडं दुसऱ्या गॅसवर पटकन चपात्या करायला घेतल्या, कारण टिफिनला मला आज राजम्याची भाजी द्यायची होती. त्यामुळे माझं पटापट आवरायचं काम चाललेलं होतं. राजम्याला मी आज तेल खूपच कमी टाकलं होतं, त्यामुळे अजिबात तरी आली नव्हती, पण चवीला तो एकदम भारी झाला होता. दुपारी मी जे दही टाकलेलं साईचं ते तूप करायला घेतलं होतं. सुरुवातीला घेतलं आणि ते मी रात्रीच बाहेर काढून ठेवल्यामुळं ते जास्त थंड राहिलं नव्हतं, नॉर्मलच टेम्परेचरला होतं. त्यामुळे पहिल्यांदा मिक्सरमधून फिरवून घेतलं तर ते एकदम लस्सीसारखं झालं आणि त्याला किती वेळ फिरवलं तरी लोणीच येत नव्हतं. मग परत मी सगळं फ्रीजमध्ये ठेवलं आणि परत 4 वाजता करायला घेतलं. इथं माझं तेच दुपारी परत 4 वाजता करायचं काम चाललेलं, पण रोहनला सारखं ते बटन दाबायचे होते मिक्सरचे. माझा हात निघाला की त्याला ते बटन दाबायचं होतं. बळच कसं तरी मी ते लोणी काढलं. इथं बघा त्याची किती लुडबुड चाललेली आहे. त्याच्यामुळंच मी एक्सटेन्शन बोर्ड लावून मिक्सर इथं ठेवला होता, कारण मी जर फ्रीजवर मिक्सर ठेवून केला तर त्याला इकडं मोकळं रान सापडतं आणि तो किचन ओट्यावरचं सामान खाली घेतो. त्यामुळं मग मी इथंच किचन ओट्यावरच घेऊन माझं सगळं बनवायचं चालू होतं. तिथं पण त्याची लुडबुड. हे बघा किती लोणी येतं आहे लगेच. नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तर माझ्याकडून नाही लोणी येत, एवढं आज लोणी निघालेलं. शेवटचं परत मिक्सरला फिरवलं, जास्त फिरवलं नाही तर आलं, त्यामुळं शेवटचंही पटकन लोणी काही निघालंच नाही. मग परत ते हाताने फिरून घेतलं. माझं सगळं झालं होतं इथं, तर त्याचं असं बटन फिरवायचं काम चाललं होतं. सगळं लोणी काढून घेतल्यानंतर बघा केवढा गोळा आला आहे लोण्याचा. इथं मी लोणी 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले, कारण मग त्याचा आंबट वास सगळा निघून जातो. आणि चांगलं कढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 तुळशीची पानं टाकलेत आणि झालं आहे माझं तूप तयार. लगेच मी थोडंसं कोमट झालं की गाळून ठेवते. आधी जे तूप केलं होतं त्यामध्येच मी ॲड करते.
इथं व्हिडिओत दाखवण्याच्या नादात माझ्याकडून तूप सांडलं असतं, थोडक्यात बचावलं, नाही तर मला परत काम वाढलं असतं. नंतर रोहन लवकर झोपला होता, म्हटलं मग यांचं कपाट आवरून घ्यावं. त्यांचं कपाट म्हणजे सगळे इस्त्रीचे कपडे झाले होते, थोडे ड्रेस झाले होते त्यांचे इस्त्रीचे, त्यामुळं मग म्हटलं आज हेच काम करून घ्यावं, कारण रोहनची लुबून नसल्या की कामं असे पटापट होतात. तर सगळे फक्त इस्त्रीचे कपडे बाहेर काढून ठेवले तरी कपाट असं आवरल्यासारखं दिसायला लागलं. कितीही आवरलं तरी मग महिन्यातून एकदा तरी ते व्यवस्थित ठेवावंच लागतं, म्हणजे परत पहिल्यासारखं व्यवस्थित दिसतं. इथं मी एवढे सगळे कपडे इस्त्रीसाठी काढले होते. एवढे सगळे कपडे मला इस्त्री करण्यासाठी 3 तास लागले. 8 वाजता बसले होते ते 12 वाजेपर्यंत मला हे कपडे इस्त्रीच करण्यासाठी गेले. पण मी तुम्हाला एक चुटकी वाजून दाखवते किती पटकन झाले आहेत. आणि कपडे इस्त्री करून झाल्यानंतर मग परत कपाटामध्ये सेट केले. कपाटामध्ये सेट केल्यानंतर कपाट काहीतरी असं दिसतंय. तुम्हाला पण माझं हे कपाट बघून स्वतःचं कपाट आवरावं वाटलं तर आवरून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.